सार्थ श्रीमद दासबोध दशक 5वा समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण श्रीराम समर्थ म्हणतात, शिष्या आता ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहणे याचे नाव ज्ञान आहे. मुख्य देवाला अर्थात ईश्वराला जाणणे, सत्य स्वरूप ओळखावे आणि नित्य शाश्वत काय आहे, अनित्य अशाश्वत काय आहे याचा विचार करावा. यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. नित्यानित्याचा विचार करून नित्य शाश्वत स्वरूप ओळखावे म्हणजे खरे ज्ञान आहे. ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूताचे सारे खेळ नाहीसे होतात आणि मी तू हा द्वैत भेद संपूर्णपणे नाश पावतो, त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. मनाला व बुद्धीला ज्याचे आकलन होत नाही, तिथे तर्क विचार चालत नाही, परावाणीच्याही पलीकडे ते आहे असे सांगतात. त्या अनुभवाला आत्मज्ञान असे म्हणतात. जेथे दृश्याचे भान राहत नाही, जिथे मी ब्रह्म आहे ही जाणीवही अज्ञानाचे लक्षण समजले जाते, असे हे निर्मल शुद्ध आत्मस्वरूपाचे ज्ञान, त्याला आत्मज्ञान असे म्हणतात. तुर्या ही चौथी अवस्था सर्व साक्षिणी असते म्हणून तिला आत्मज्ञान म्हणतात. परंतु या अवस्थेमध्ये साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान असते म्हणून ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. दृश्य पदार्थांना जाणणे म्हणजे पदार्थ ज्ञान आणि दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे याला आत्मज्ञान असे म्हणतात. ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्वरूपाखेरीज काहीच उरत नाही, तेथे सर्व साक्षीपणा असू शकत नाही. म्हणून तुर्य अवस्थेमध्ये होणारे ज्ञानही शुद्ध आत्मज्ञान मानू नये. आत्मज्ञानामध्ये पूर्णपणे अद्वैत असते आणि तुर्या अवस्थेत प्रत्यक्ष द्वैत आढळते. म्हणून शुद्ध आत्मज्ञान हे स्वतंत्र व निराळेच असते. समर्थ म्हणतात, आता शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐका. आपण शुद्ध स्वरूपातच आहोत याचा अनुभव येणे, त्यालाच शुद्ध स्वरूप ज्ञान असे म्हणतात. हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. महावाक्याचा उपदेश उत्तमच आहे, परंतु त्याचा जप करण्यास सांगितलेले नाही. साधकांनी या महावाक्याच्या अर्थाचा विचार करणे आवश्यक आहे. महावाक्यामध्ये परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंका नाही. परंतु त्याचे मनन चिंतन केले पाहिजे. त्या महावाक्याच्या जपाने अज्ञानरूप भ्रमाचा अंधार नाहीसा होत नाही. या महावाक्याचा अर्थ लक्षात घेतला तर आपण परमात्म स्वरूपातच आहोत असा आहे. पण अर्थ न पाहता याचा नुसता जप केला तर आपले श्रम फुकट वाया जातील. महावाक्याचे विवरण अर्थात मनन व त्यातील अर्थाचा अनुभव घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. या वाक्याचा लक्षार्थ आपण स्वतः ब्रह्मच आहोत असा आहे. हाच शुद्ध व सूक्ष्म अर्थ आहे. आपल्याला आपले स्वस्वरूप अथवा आत्मस्वरूप प्राप्त होणे अर्थात खरा मी कोण हे जाणणे हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. कारण ते ज्ञान आरंभापासून अंतापर्यंत स्वयंभू असते. म्हणून आत्मज्ञान स्वतः सिद्ध असते. तेथून हे सारे विश्वच प्रगट होते आणि पुन्हा तेथेच मूळ स्वरूपामध्ये लय पावते. ते आत्मज्ञानाचे ज्ञान प्राप्त झाले की अज्ञान नाहीसे होते आणि मग अज्ञानजनित भ्रमाचे बंधन नाहीसे होते आणि मग स्वस्वरूपाचा अनुभव आल्यावर सर्व मते आणि मतभिन्नता निर्विकार होतात, नाहीसे होतात. अतिशय सूक्ष्म विचार केला की सर्व एकच दिसून येते. अगदी शुद्ध आत्मस्वरूप हे या दृश्य चराचराचे मूळ आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन ते ज्ञान होते. त्याला वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान असे म्हणतात. आपण आपल्या मूळ स्थानाचा अर्थात स्वस्वरूपाचा शोध केला असता अज्ञान सहजपणे नाहीसे होते. यालाच या आत्मलाभाला मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात. आपण आपल्यामधील खरा मी कोण याचा शोध करू जाता आत्मज्ञान अर्थात सर्वज्ञता अंगात बांधली जाते. त्यामुळे अंकुचितपणाच्या सर्व गोष्टी समूळ नाहीशा होतात.
मी कोण आहे हे जाणण्याचा हेतू बाळगून जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो आणि अगदी निश्चितपणे अधिक शोध घेतला तर आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. समर्थ म्हणतात, पूर्वीचे थोर थोर पुरुष ज्या आत्मज्ञानाने संसार सागरातून पार पडले ते आता नीट ऐका. महर्षी व्यास, वशिष्ठ महामुनी, समाधानी शुकाचार्य व नारद मुनी, महाज्ञानी जनक इत्यादी या आत्मज्ञानाने तरुण गेले. वामदेवादी श्रेष्ठ योगी पुरुष वाल्मिकी, श्रेष्ठ ऋषी अत्री आणि वेदांतातील मताप्रमाणे अध्यात्माचे सार जाणणारे शौनकादी ऋषी, सनकादिक थोर ज्ञानी, मुख्य असे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ हे नाथपंथी महायोगी असून आणखीही सांगू लागले तर असंख्य आहेत. हे सर्व सिद्ध मुनी महापुरुष या सर्वांच्या अंतरंगाची आत्मज्ञानाची हीच अवस्था होती. याच ज्ञानाच्या आनंदाने महादेव निरंतर डोलत असतात. जे आत्मज्ञान वेदशास्त्राचे सार आहे, जो योग्य प्रमाणाने निश्चित केलेला अनुभवी निर्णय आहे आणि ज्याची प्राप्ती श्रद्धावंतांना त्यांच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते. पूर्वीच्या, हल्लीच्या आणि पुढे होणाऱ्या साधू संत सज्जनांचे सर्वांचे गुह्य ज्ञान आता मी सांगतो असे समर्थ म्हणतात. तीर्थांनी, व्रतांनी, तपांनी, दानांनी तसेच धूम्रपान, पंचाग्नी साधन व गोरांजन या साधनांनी हे आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हेच संपूर्ण परमार्थ साधनांचे खरे फळ आहे. तीच ज्ञानाची परमावधी आहे. आत्मज्ञानामुळे सर्व संशयाचा समूळपणे नाश होतो. जगात अनेक प्रकारच्या भाषा आहेत. त्या प्रत्येक भाषात असंख्य ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्यक्ष वेदावरही अनेक ग्रंथ आहेत. या सर्वांचा गहन अर्थ एकच, तो म्हणजे आत्मज्ञान आहे, जे पुराणांना समजत नाही. जे ज्ञान सांगता सांगता वेदवाणीही थकली किंवा थकल्या जाते, असे हे गुह्य रहस्य आता मी सद्गुरु कृपेने सांगतो. श्री समर्थ सांगतात, संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिले नाही. मराठी ग्रंथात आपला प्रवेश नाही, गती नाही, परंतु माझ्या हृदयात सद्गुरु स्वामींची कृपामूर्ती मात्र स्थिरावलेली आहे. आता संस्कृत अथवा प्राकृत मराठी ग्रंथाची आवश्यकता नाही, कारण माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीन माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचा सायास न करता मला अगदी प्रयत्न वाचून मधुर अशी सद्गुरु कृपा लाभलेली आहे. मराठी भाषेत ग्रंथ आहेत, परंतु त्याहून संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत. त्या संस्कृत ग्रंथामध्ये स्पष्टपणे महान असा वेदांत सांगितलेला आहे. त्या वेदांतापेक्षा दुसरे काही श्रेष्ठ नाही, कारण वेदाचे संपूर्ण रहस्य वेदांतामध्ये प्रगट झालेले आहे. असा जो वेदांत आहे त्या वेदांताचाही मतितार्थ आहे आणि जो अत्यंत गहन असा जो परमार्थ आहे तो ते आता मी सांगतो. अरे, गहनाहून गहन अत्यंत गंभीर गुह्य असे जे ते तू सद्गुरूंचे वचन आहे असे जाणून घे. सद्गुरूच्या चरणाने निश्चितपणे समाधान लाभते. सद्गुरूंचे वचन तोच खरा वेदांत आणि तोच खरा सिद्धांत होय. ते वचन हेच प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान होय. माझ्या सद्गुरू स्वामींचे हे वचन ते अत्यंत गहन आहे, त्यामुळे माझे अत्यंत समाधान झालेले आहे. हे वचन खरोखर माझ्या जीवाचे रहस्य, अंतःकरणातील रहस्य आहे. तू जर माझ्याकडे लक्ष देशील तर आता या क्षणी मी तुला सांगतो. समर्थ म्हणतात, हे ऐकून शिष्याने शरणागती होऊन श्री समर्थांचे चरण घट्ट धरले आणि दीनमुखाने तो म्हणाला, मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. तेव्हा गुरुदेवांनी अर्थात समर्थांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे. या वाक्याच्या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही, ते मी समजावून सांगतो. त्या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य दोघे एकरूप होऊन जातात. शिष्या, या महावाक्यातील मर्म ऐक. तू स्वतः ब्रह्मरूप आहेस, त्याबद्दल तू यत्किंचितही शंका, भ्रम बाळगू नकोस.
भक्तीचे 9 प्रकार आहेत, त्यापैकी आत्मनिवेदन हा मुख्य प्रकार आहे. तो आता संपूर्णपणे वर्णन करतो. आत्मनिवेदन ही निर्माण झालेली पंचमहाभूते कल्पाच्या अंती क्रमाक्रमाने नाश पावतात आणि प्रकृती पुरुषही परब्रह्मात लीन होतात. अशा रीतीने सर्व दृश्य वस्तू नाश पावल्या म्हणजे वास्तविक मीपणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळातच ब्रह्माहून वेगळा नाही, त्याचे मूळचेच ऐक्य आहे. सर्व सृष्टी मूळ स्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर मग फक्त एक ब्रह्मच तेवढे उरते. त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांना पाहायचे म्हटले तरी ते आढळत नाही. ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला की मग त्यामुळे दृश्याचा संपूर्ण केर कचरा जळून भस्म होतो. ज्ञाता ज्ञानाशी तदाकार झाल्याने भिन्नत्वाने वेगळ्यापणाचे मूळच तुटून जाते. दृश्यभास सर्व मिथ्या आहे हे जाणून वृत्ती परत फिरली की दृश्य असूनही नसल्यासारखे होते. अशा प्रकारे सहजपणेच आत्मनिवेदन घडते. असो, सद्गुरूचे ठिकाणी अनन्य भाव ठेवल्यास मग तुला कशाची रे काळजी. त्यासाठी हे अभक्ता, गुरुपासून वेगळा असलेल्या शिष्या, तू सद्गुरूपासून वेगळा उरूच नकोस. अर्थात गुरु इच्छेने समरस हो. समर्थ म्हणतात, आता हेच ऐक्य समरसता दृढ होण्यासाठी सद्गुरूंची भक्ती, सद्गुरूंचे चरित्र, रूप, गुण, महिमा इत्यादींचे वारंवार चिंतन व सेवा कर. सद्गुरू भक्तीने निश्चितपणाने समाधान मिळते. शिष्या, यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्यानेच समाधान मिळते आणि मग संसार भयाचे बंधन सर्वस्वी नाहीसे होऊन आत्मज्ञानाने अहम ब्रह्मास्मी बोध झाल्याने भवबंधन तुटते, समाधान मिळते. ज्या माणसाला मी म्हणजे हा देह असे वाटते तो आत्मघातकी होय. देहाभिमान त्याला जन्ममरणाच्या येरझरा वारंवार भोगाव्या लागतात. असो शिष्या, तू चारी देहातून वेगळा, जन्मकर्माहून निराळा आणि संपूर्ण चराचराला अंतर्बाह्य व्यापलेला आहेस. वास्तविक पाहता कोणालाही बंधन नाही, परंतु देह म्हणजे मी असा दृढ अभिमान धरल्यामुळे भ्रांतीने हे लोक भुलले जातात. शिष्या, एकांतात बाह्य अंतरंगी बसावे, स्वरूपात लीन व्हावे. असा अभ्यास करीत गेल्यास परमार्थ स्थिर होतो. परमार्थाचे अखंड श्रवण आणि मनन करीत राहिले तरच अज्ञान नाहीसे होऊन समाधान मिळते. ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचले की अंगी वैराग्य निर्माण होते. मी मुक्त आहे अशा घमेंडीत स्वैरपणे वागशील तर इंद्रियांना मनसोक्त भोग भोगू देशील तरी त्यामुळे तुझ्या अंतःकरणाची तळमळ शांत होणार नाही. विषय भोगाविषयी ज्याच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण होईल त्यालाच पूर्ण आत्मज्ञानाचा लाभ होईल. उदाहरण, एका माणसाने मणी टाकला तेव्हा गेलेले राज्य त्याला परत मिळाले. अर्थात क्षुद्र कामनांचा त्याग केला व श्रेष्ठ आत्मज्ञान प्राप्त झाले. त्याचे असे झाले की एक राजा होता. त्याच्याकडे एकाने एक शिंगाचा मोहक व प्रकाशमान मणी आणला. त्याने तो राजास दाखवला व सांगितले, पौर्णिमेच्या दिवशी हा मणी स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकातील आपल्याला हवी ती वस्तू देऊ शकतो. राजाला मणी आवडला. त्याने त्याची किंमत विचारली. तो माणूस म्हणाला, मला तुझे राज्य दे आणि हा मणी घे. अविचारी राजाने मूर्खपणाने राज्य दिले आणि मणी घेतला. पौर्णिमेस राजाने मण्याची प्रार्थना केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही आणि मग राजाने तो मणी परत केला आणि आपले राज्य हस्तगत केले. शिंगाच्या मण्याच्या लोभाने राजाने मूर्खपणाने राज्याचा अव्हेर केला. कथा तात्पर्य, इंद्रियाच्या विषयभोगापायी आपण आपले स्वानंद साम्राज्य आत्मज्ञान गमावतो आणि नाद सोडला की गमावलेले स्वरूप प्राप्त होते. हे शिष्या, मी तुला भविष्य सांगतो ते सावधपणे ऐक. माणसाला ज्या गोष्टीचा सारखा ध्यास लागतो तीच त्याला प्राप्त होते. म्हणून आपण अविद्या सोडावी आणि सद्विद्या धरावी. त्यामुळे आत्मज्ञान झाल्यावर तू जगतवंद्य परमात्मापर्यंत लवकर प्राप्त होशील. सान्निपात नावाच्या तापामुळे रोग्याला भ्रम व दुःख होते. त्याला दृष्टीपुढे भयंकर देखावे दिसू लागतात.
परंतु योग्य औषधोपचाराने त्याला खरा आनंद प्राप्त होतो. त्याप्रमाणे अज्ञानरूपी सान्निपात्याने जीवाला भ्रम होतो आणि मग भलतेच खोटे दृश्य त्याला दिसू लागते. त्यावर आत्मज्ञानाचे औषध घेतले की अज्ञान नाहीसे होते. जे हे दृश्य दिसत होते ते मूळच नव्हते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. किंवा खोट्या स्वप्नाने तो घाबरून ओरडू लागला, त्याला जागे केले की त्याचे पूर्वीची निर्भय स्थिती ही सहज प्राप्त होते. त्याला पडलेले स्वप्न खोटे होते, परंतु त्याला ते खरे वाटले, त्यामुळे त्याला दुःख झाले. हे खोटे असते, त्याचे संपूर्ण निरासरण कधीही होत नसते, त्याला काहीतरी परिणाम उरतोच. जो जागा आहे त्याला स्वप्न खोटे असते. जो झोपलेला असतो त्याला ते सर्व बाजूंनी वेढून टाकते. तोच जागा झाला म्हणजे त्याला भीती उरतच नाही. तेव्हा अविद्यारूपी गाढ झोप जीवाला झापड घालते. त्यावेळी वाईट दृश्यांची वाईट स्वप्ने पडतात. त्यामुळे तो घाबरतो. त्याचे संपूर्ण शरीर भयाने कापू लागते. या अविद्यारूपी झोपेतून संपूर्ण जाग येण्यासाठी सतत श्रवण व मनन करावे. आता जागेपण कसे ओळखावे याची खूण सांगतो, ती ऐका. जो अगदी मनापासून इंद्रिय भोगाविषयी पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असे ओळखावे. ज्याला संपूर्ण विरक्ती लादली नाही, साधली नाही, त्याला साधक असे म्हणतात. जगामधील आपले मोठेपण सोडून त्याने साधन करीत राहावे. ज्याला साधन करावेसे वाटत नाही तो सिद्धपणाच्या अभिमानाने बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षा मुमुक्ष केव्हाही चांगला, कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्याने तो ज्ञानाचा अधिकारी असतो. पुढील समासाचे बीजारोपण. तेव्हा शिष्याने प्रश्न विचारला, बद्ध व मुमुक्षाचे लक्षण कोणते? साधक व सिद्ध कसे ओळखावे? समर्थ म्हणतात, या प्रश्नांचे उत्तर पुढील समासात दिले आहे. ही कथा श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.